सईला सिव्हिअर ॲनिमिया आहे, ज्यात तिला कधी कधी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो. तिचं ब्लड प्रेशर अचानक ड्रॉप होतं, हार्टबीट्स फास्ट होतात आणि तिला खूप त्रास व्हायला लागतो. म्हणूनच तिचं लग्न डॉक्टर सुयशशी होणं खूप गरजेचं आहे तिच्या आयुष्यासाठी. अरे आपण इतकी माती खाल्ली आहे म्हटल्यानंतर ऍटलीस्ट एखादा फोन करावा. फोन सोड, एखादा मेसेज तरी करायचा होता. करेल तो. हिला तर ठीक आहे, नाहीतर मला नाही वाटत की हे लग्न होईल. लग्न तर होणारच. अननोन नंबर. Yes, who's this? हा, डॉक्टर सुयश पटवर्धनांचा नंबर आहे का? अच्छा, तुम्हाला जर अपॉइंटमेंट आणि कन्सल्टेशनसाठी फोन करायचा असेल तर प्लीज हॉस्पिटलमध्ये फोन लावा. हा माझा पर्सनल नंबर आहे. काय डॉक्टर आहे म्हणजे आम्हाला आमची स्वतःची अशी काही पर्सनल कामं नसतात का? मुळात तुम्हाला माझा पर्सनल नंबर दिला कोणी? अरे सुयश, मी आदित्य बोलतोय. कोण आदित्य? आदित्य कश्यप. काल आपण भेटलेलो, सईचा मित्र, उमर मराठा. ओ अच्छा, मिडल क्लास. बोला, काय झालं? मला का फोन केलाय? नाही, काही नाही, जनरलच. तू बरा आहेस ना? मला काय झालंय? मला काय डेंग्यू वगैरे झालाय का? अरे नाही, पण काल तुला दारू जरा जास्ती झाली ना, म्हणून बाकी काही नाही. बेटे, या एवढ्याच्या स्कॉचने ना मला काही होत नसतं. मी ह्यापेक्षा पण जास्त स्कॉच पिऊन फिट अँड फाईन असतो, कळलं का? नाही ठीक आहे, सॉरी, चुकलं मला. आणि हे असलं काहीतरी फालतू बोलण्यासाठी तुम्हाला फोन केला असेल तर लगेच फोन ठेवायचा, कारण मला काम आहे. आणि महत्वाचं काही बोलायचं असेल तर लगेच मुद्द्यावर यायचं, कारण मला काम आहे. नाही, कामाचा नाहीये, पण ऐक ना प्लीज, तू सईला एक फोन करू शकतोस का रे प्लीज? कशाला? तुला कदाचित आठवत नसेल, पण काल रात्री जरा हार्शली वागलास रे तिच्याशी. तिच्या मनाला एकदम लागलंय. तिला ना अशा सगळ्याची सवय नाहीये. जरा तिच्या बाजूने विचार कर ना. अच्छा, मग काय करू म्हणता आदित्य सर? नाही, फार काही नाही. हे बघ, फक्त फोन कर एकदा आणि सॉरी म्हणून बेसिक, तिला बरं वाटेल. रे झाला की अजून शहाणपणा शिकवायचं तुला मला? सुयश, मी फक्त मिडल क्लास. सई माझी होणारी बायको आहे. कोणाची? माझी. तिला काय वाटेल, कसं वाटेल, तिच्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं हे तू मला सांगायचं नाही. ते माझं मी बघून घेईन. आणि तुला हक्क कोणी दिला हा शहाणपणा मला शिकवायचा? यापुढे या असल्या गोष्टींसाठी मला फोन करायचा नाही. नाही करणार पुन्हा फोन, पण तू प्लीज सईला फोन कर. ओके? नाही करणार. तू सांगितलंस ना, नाही करणार. आणि सॉरी बिरी तर सोडच, तिला साधं मी हाय हॅलो करायला पण फोन नाही करणार. तू बघ आता, काय व्हायचं ते होऊ दे. चंदू काका, नीट धरा ना तो. अहो ताईसाहेब, फार गरम आहे, होते चटका लागतोय. तुमची चूक आहे यात. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, कोणालाही कळू न देता डिरेक्टली ड्राय क्लिनिंगला टाका तो शर्ट म्हणून. पण नाही, तुम्ही घरीच धुतलात तो. अहो ताईसाहेब, अहो धरा तो नीट. अहो मी गेलो होतो लॉन्ड्रीत, पण ते काय, तो म्हणाला उद्या मिळेल धुवून, आणि तुम्हाला आजच हवा होता ना संध्याकाळी, म्हणून मग मी घरी धुतला तो. अहो काका, धुतलात, पण पावसात वाळत घालतं का कोणी शर्ट? कसा वाळेल तो? अहो ते बातमी होती ना पेपरात, पाऊस पडणार नाही म्हणून तो वाळत टाकला तिथे. चंदू काका, तुम्हाला इंग्लिश पेपर वाचता येतो? सॉरी. तुम्ही पण ना काका. बरं धरा तो नीट. काका, तुम्ही एक काम करा, याला ना एकदम कडक इस्त्री करून आणा. नवीन गोरा करकरीत दिसला पाहिजे हा शर्ट. हा, बोल. सई, अरे वा, माझं नाव लक्षात आहे तर. कमाल आहे. बरं मला सांग की तू खरंच फोन लावलायस की चुकून तुझ्याकडनं असाच फोन लागलाय? सई, अरे माझं नाव माहितीये रे मला, 50दा सांगू नकोस तू. डिरेक्टली मुद्द्यावर येऊन बोल. आणि तसंही तुझ्याकडे बोलायला आता काय उरलंय? सॉरी सई, आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. हॅलो सई, आर यू देयर? नाही, माझा
माझा विश्वासच बसत नाही यावर. तू मला खरं सांग, कोणी सांगितलं तुला मला सॉरी म्हणायला? तुला कदाचित आठवत नसेल पण काल रात्री जरा हार्शली वागलास रे तुझ्याशी. फक्त फोन कर एकदा आणि सॉरी म्हणून बेसिक, तिला बरं वाटेल रे. अगं कोणी कशाला सांगायला पाहिजे, मला माझ्या मनाने सांगितलं. खरंच? हो, तुझ्या मम्मी डॅडूची शपथ. ए, त्यांची शपथ नाही घ्यायची. ओके सई सई, मग तूच सांग मी काय करू. यू नो व्हॉट, मला काल रात्रभर झोप नाही लागली. ईच अँड एव्हरी सेकंड आय वॉज जस्ट थिंकिंग अबाउट यू. मी फक्त तुझा आणि तुझा विचार करत होतो सई. मग तेव्हाच करायचा होता ना फोन. नाही ना सई, तुला माहिती आहे ना सई, मला काल धड चालता येत नव्हतं. मी बोलणार कसा होतो. तर मी ठरवलं की फ्रेश झाल्या झाल्या सकाळी पहिला फोन तुला करणार. अच्छा, सई हे बघ, मला तुझा मूड छान करायचा आहे. म्हणून प्लीज तू मला संध्याकाळी भेट. मी एक मस्त प्लॅन केलाय. हे बघ, माझा राग अजून पूर्णपणे गेलेला नाही. सई मी घालवणार ना उरलेला राग. सई मी घालवणार. सई तू म्हणशील तिथे यायला, म्हणशील ते करायला मी तयार आहे. एकदा नशेत गेला की माणूस कसाही वागतो बघ, तर त्याचा त्यालाही कळत नाही. अर्थातच त्यांनी चूक केली, मोठी चूक केली, पण इवी त्याला या चुकीचा पश्चातापही होईल. तो सॉरीही म्हणेल कदाचित. ठीक आहे, आज संध्याकाळी मी आदित्यला भेटते. ओके तू पण चल बरोबर. डन. आणि त्याला सुद्धा सॉरी म्हण. येस. सॉरी, मी आदित्यला सॉरी म्हणायचं? नो, नेवर. आत्ता तर म्हणाला होतास ना की मी सांगेन तिथे यायला, मी सांगेन ते करायला तयार आहेस तू म्हणून. मग आता काय झालं? नाही सई, पण मी त्याला का सॉरी म्हणू? मला ज्या कारणासाठी सॉरी म्हणतोयस ना, त्याच कारणासाठी त्याला सुद्धा म्हण. कारण मला जेवढा त्रास झालाय तेवढाच त्याला सुद्धा झाला. सो तो सुद्धा तुझा सॉरी डिझर्व करतो. सई मला नाही जमणार. ठीक आहे, मग मलाही नाही जमणार तुला भेटायला. बाय. सई सई एक 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 मिनिट. सई सई ओके, आय एम रेडी. कशासाठी? त्याला भेटायला आणि सॉरी म्हणायला. गुड, आवडलंय मला. शिकशील शिकशील, माझ्या बरोबर राहशील तर हे सुद्धा शिकशील. बिराजदारांच्या जावयामध्ये सॉरी म्हणण्याची तयारी आणि हिम्मत दोन्ही हवीच. मग भेटूयात ना संध्याकाळी? बाय. हे काय आहे? काय म्हणजे बादली ओळखू येत नाही तुला? बादली आहे दादा हे. बादली करेक्ट आहे. 11 उभं न्हाणी घरातलं पाणी भरण्याचं साधन. आचरटपणा करू नका. बादली येते दिसतंय मला, पण त्याच्यामध्ये काय आहे? कपडे आहेत, कपडे नाही ओळखू येतात. चष्म्याचा नंबर बदल दादा, चष्म्याचा नंबर वाढलाय. बदल करेक्ट. 13 आडवं अदला बदल. हे आदला बदल तिकडे नाही इकडे झालेली आहे. ह्या माझ्या कपड्यांमध्ये तुमचे धुवायचे कपडे कोणी टाकले? अरे दादा, अरे आपल्या घरात तुझं आणि माझं असं काही वेगळं असतं का? जे काय आहे ते सगळं आपलंच आहे. तूच तर म्हणतोस. आणि काय 4-5 तर कपडे आहेत. एवढं काय धुवून टाक ना. एवढं काय का मी का धुवू? काय आम्ही जास्तीचे कपडे धुतलेत. कसले जास्तीचे कपडे धुतलेत रे तुम्ही? कोणाचे? गणपती बाप्पाचे कपडे धुतलेत. गणपतीचे? हो. हा, म्हणजे सगळे गणपतीचे कपडे धुवून टाकले आणि दमलोय. पिंट्या आगाऊपणा करू नको. आपला गणपती म्हणजे काय ते सार्वजनिक गणपती आहे का? 20 फुटाचा गणपती असायला? थोडस 20 सेंटीमीटरचा छोटाचा गणपती तो, त्याचे कपडे धुवून तुम्ही दमलात काय? कपडे जरी लहान असले तरी गणपती बाप्पाचं काम म्हणजे जबाबदारीचं काम आहे ना. आणि जबाबदारीच्या ओझ्याखाली माणूस दबून जातो.
आता वयही झालंय आपलं. मग मी काय तरणा बांड आहे? अरे मला काय म्हणजे पिंट्या गप. काहीतरी वगैरे करते. हे काय नाही. हे घे. तुमचे कपडे तुम्ही धुवा. हे धर. धुवा तुमचे कपडे धुवा. हे घे. ठीक आहे आता धुतो आम्ही. पण ते आधीचे शर्ट पण दे. नाही नाही तो असू दे, तो धुईन. नाही असं नाही, नियम म्हणजे नियम. आधी आधी पिंट्या आगाऊपणा करू नको. नाहीतर ते कपड्याच्या धुपाट्याने धुपटून काढतात ना, तसं धुपटून काढीन तुला. मला सांगतो. हे कोण बंधू काय नाही काही नाही. वॉशिंग मशीन घेऊयात ना आपण. हे काय धुपाटणं पिपटणं लपडत नको काही. तुझा पगार किती, तू बोलतोस किती, तुझी उंची किती? नोकरी आहे माणूस पगार मिळेल. अरे यार दिवस काढायचा आहे आदित्य. काम महत्वाचं. आज झोपायचं नाही. साधर आणि उशी आणू का? सर सॉरी सर. एक्स्ट्रीमली सॉरी सर. ते अरे तू कशाला सॉरी? आम्ही सॉरी. आमचीच चूक झाली आहे. ह्या गोडाऊन मध्ये एक छपरी पलंग आणून ठेवायचा राहिलाय. तो आता आणून ठेवतो, त्याच्यावर गाद्या उशा टाकून ठेवतो, मग तू आरामात झोप. सर झोपलो नव्हतो मी. 2 मिनिटं डोकं टेकलं फक्त. तू डोकं टेकलंस रे, पण आम्ही तुझ्या पुढे हात टेकलेत ना आता. अरे या कंपनीत नोकरी मिळावी म्हणून लोक काय काय करतात माहितीये? आणि नशिबाने तुला नोकरी मिळाली आहे तर संधीचं सोनं करायच्या ऐवजी, कामाच्या ऐवजी तू झोपा काढतोस. सर झोपलो. ऐकून घ्या ना सर. मिस्टर आदित्य कश्यप, तुमचं ऐकायला तुम्ही काही या कंपनीचे मालक नाही. आता मी जे काही सांगतोय ना ते तू नीट ऐक, म्हणजे तुझी झोप उडून जाईल. आणि समजा नाही उडाली तर नुकसान तुझंच असेल. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इथले सगळे गेल्या 12 वर्षातले रेकॉर्ड्स काढायचे, तपासायचे. कशात काही कमी असेल तर भर टाकायची, आणि जास्त असेल तर वजा करायचं. आणि हे सगळं करताना डोळ्याला डोळा लागू द्यायचा नाही, कारण मी तुझ्यावर डोळा ठेवून असणार आहे. कळलं? इथे तुला झोप आली की तिथे तुझी नोकरी गेली. इथे तुझ्या डोळ्यांची पापणी लवली की बाकी सगळं लवलीच लवली. चला लागा कामाला. येस सर. शी काय घाणेरडा वास येतोय. हे काय विसरलाय? हॉटेलचं बिल, अल्कोहोल, दारू. पिंट्या काय चाललंय? काय फुल घासतोय फुल. काय घामाचा वास येतो ना, मग सारखे कपडे धुवायला लागतात. असं फुल घासले की घामाचा वास जातो. पिंट्या ह्या वर्षी तरी गणपती बाप्पाकडे बुद्धी मागितली होती? नाही दरवर्षी मागतो तो, पण काय सुबुद्धी का दुर्बुद्धी हे स्पेसिफिकली सांगत नाही ना, त्यामुळे असा प्रॉब्लेम. दात काढणं वास झालं. इतके दिवस माझं बोलणं थट्टेवरती नेत होतात ना, आता भोगा भोगा तुमच्या कर्माची फळ.
अरे ओरडायला काय झालं? काय झालं ते तर सांग. तू तर एक अक्षर सुद्धा बोल नको, समजलं ना? अरे पण दादा काय झालं? नाही कपडे पाहिजे आम्ही धुतो. नाही कपडे तुम्ही धुवालच, ते न धुवून कोणाला सांगता तुम्ही? पण आपल्या ब्रह्मे घरावरती जो काळा डाग पडलाय ना, तो कसा धुणार आहात तुम्ही? शांतपणे सांगशील का काय झालं ते? अजूनही शांतपणे बोलू जशी. तू सतत त्याला पाठीशी घालत होतास. मी तुला वारंवार सांगत होतो तरी तू त्याची सतत बाजू घेत होतास. तुझ्या असल्या वाकडा नसतो, फुकट गेलेला आहे. आणि आता तर काय त्या श्रीमंत मुलीच्या नादाला लागून पूर्णपणे वाया गेलाय. आता त्या मुलीचा इकडे काय संबंध आहे? अरे मला तर काहीच कळत नाहीये. नाही कळेल, सगळं कळेल. जे काही होईल त्याची जबाबदारी तू घेणार होतास ना, म्हणाला होतास ना जबाबदारी घेतो. घे आता त्याची जबाबदारी घे. काय रे? हे तुमच्या लाडक्या भाच्याच्या खिशामध्ये सापडलंय. आपण पोटाला चिमटा काढून त्याला चांगलं चुंगलं खायला मिळावं म्हणून आयुष्यभर धडपडलो आणि तो नाही मी म्हणतो तो कुठून पैसे मिळवतो, किती उडवतो ते महत्वाचं नाहीये. तो कशावरती उडवतो हे बघताय का तुम्ही? दारूवरती पैसा उधळतो तो. नाही नाही दादा काहीतरी गैरसमज होतोय. आधी हे असं काय करणार नाही. गैरसमज बघतोयस ना तुझ्या डोळ्यांनी, तरीही अजून गैरसमज वाटते तुला? अरे आंधळा विश्वास नका तू माझ्यावरती. हे बघ आधी त्याला इकडे येऊ दे, मग बोलूया ना त्याच्याशी. बरोबर. बोलवा त्याला, त्याच्याशी बोलतो मी, विचारतो त्याला. आणि आज जर का तो खोटं बोलला ना तर त्याला बेताच्या छडीने झोडपून काढतो. बोलवा त्याला. हा असं कसं बोलणार? ऑफिस मध्ये असेल ना तो, आता काम करत असेल. मग ऑफिस मध्ये का? नाही बघा, तेही बघा, नक्की ऑफिस मध्ये बसलाय का जाऊन कुठच्या तरी गुत्त्यावरती बसलाय दारूच्या. अरे हा बोल से. आदित्य, अरे आत्ता माझ्या बरोबर जे झालंय ना ते स्वप्नातही होईल असं वाटलं नव्हतं मला. मला तर स्वप्न पडायची भीती वाटायला लागली. आता झोप लागली ना. काय काय बडबडतोयस तू? काय माहित, माझं मलाही कळत नाही. तू काय झालं, काय झालं? अरे तू म्हणाला होतास ना तसंच झालंय. म्हणजे सुयशचा आता मला फोन आला होता आणि तो मला सॉरी म्हणाला. खरंच? अरे हो, तो संध्याकाळी ना भेटतोय मला. आणि फक्त मलाच नाही, त्याला तुलाही भेटायचंय आणि तुलाही सॉरी म्हणायचंय. नाही करणार, तू सांगितलंस ना, नाही करणार. आणि सॉरी बिरी तर सोडच, तिला साधं मी हाय हॅलो करायला पण फोन नाही करणार. काही काय? अरे म्हणजे माझाही आधी विश्वास बसला नव्हता याच्यावर, पण आता आहे तसं आहे ना. नाही हा ठीक आहे, म्हणलं ना माणसं बदलतात आपोआप किंवा प्रयत्नांनी. चांगलंच झालं तू भेट त्याला. म्हणजे तू येणारच ना? नाही. का? का म्हणजे काय, मला नाही भेटायचं त्याला परत. अरे पण आदित्य, बघ तुझी इच्छा होती ना आम्ही दोघांनी भेटायची, ती आता झालीये पूर्ण. आणि माझी इच्छा नसतानाही मी काल त्याला भेटलो ना, त्यामुळे आता बस. मला नाही यायचंय सारखं तुमच्या दोघांच्या मध्ये. आणि हे बघ लग्न तुमच्या दोघांचं होणार आहे, आपल्या तिघांचं नाही. तसं नसतं अलाउड आपल्या शास्त्रात. अरे हो बरोबर आहे, पण आता त्याला सॉरी म्हणायचंय ना तुला. पण मला नाही त्याचं सॉरी ऐकून घ्यायचंय. आणि हे बघ सॉरी म्हणा असं त्याला आपणहून वाटलं का तू सांगितलंस? अरे म्हणजे त्यालाच वाटलं ना, म्हणून तर तो म्हणतोय. बघ त्याला सॉरी म्हणा असं वाटलं एवढं इनफ आहे माझ्यासाठी. आणि माझं ठरलंय मी नाही भेटणार आता. ए आदित्य, अरे तुझा शर्ट
म्हणजे तो तुला आज कंपल्सरी घ्यायलाच हवा ना. काय मला सुद्धा तो इतके दिवस घरात ठेवणं अवघड होईल, मी लपू नाही शकत तो. सो तो घेण्यासाठी भेटावाच लागेल, हो ना? हो करेक्ट आहे. बरं ठीक आहे, तुमचं भेटून झाल्यावरती तू फ्री झालीस की मग भेटू आपण, तेव्हा घेईन. माझं तोपर्यंत काम आटोपलं असलं तर येतो, आणि फक्त शर्ट घ्यायला. ओके बाय.